लाखोंच्या संख्येने राज्यभरातून आलेला मराठा अंतरवाली सराटी शिवारामध्ये एकवटलेला आहे। ही संख्या पाहता लाखोंची आहे आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं आहे की एकाच वेळेस इतकी मोठी संख्या जमलेली आहे। राज्यभरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आलेले आहेत। जसं जमेल तसं कालपासून या व्यासपीठाच्या समोर जिथं 100 एकराची जागा सभेसाठी केलेली आहे त्या सभास्थळी बसलेले आहेत। काल रात्रीपासून लोक मराठा समाजातला अबालवृद्ध लहानांपासून वृद्धापर्यंत इथं दाखल झालेला आहे आणि ती संख्या पाहता यापूर्वी अशी सभा कधीच झालेली नाही असं बोललं जात आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी 2016 पासून आंदोलनाला सुरुवात झाली होती। 9 ऑगस्ट 2016 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये 58 मोर्चे निघाले आणि त्या मोर्चातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी झाली। त्याच वेळेस तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण ते आरक्षण हायकोर्टातून पुढे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ते टिकलं नाही। न्यायालयीन लढाईमध्ये मराठा आरक्षण टिकलं नसल्यामुळं मराठा समाज पुन्हा 58 मोर्चे काढूनही आपल्या पदरात काही पडलं नसल्यामुळं निराश झालेला होता। मात्र 29 ऑगस्ट 2023 या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा देत मराठा समाजाला आरक्षण द्या, कुणबी समाज म्हणून घोषित करा, कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या अशी मागणी करत आंदोलनाला सुरुवात केली। 29 ऑगस्ट रोजी सराटी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला सुरुवात केल्यानंतर सलग 14 दिवस त्यांनी उपोषण केलं। उपोषणामध्ये सरकारमधील सगळे मंत्रिमंडळ इथं येऊन गेले। स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन त्यांचं उपोषण सोडून 1 महिन्याची मुदत मागितली होती, ज्या मुदतीमध्ये मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्या कुणबी प्रमाणपत्रासाठी जो बेस लागणार आहे कागदपत्रांचा त्याची पूर्तता केली जाईल। त्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली होती। त्या समितीकडून सध्या अभ्यास सुरू आहे आणि या सगळ्यांमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने द्यायचं, कुठला बेस असायला पाहिजे याचा अभ्यास सुरू आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला 30 दिवसात आरक्षण द्यावं अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली होती आणि त्यामुळं आता 30 दिवस आज संपत आहेत आणि स्वतः मनोज जरांगे पाटील 14 सप्टेंबर रोजी सरकारला 10 दिवसाची मुदत वाढवून दिली होती आणि ती मुदत आता पुढे 10 दिवस असणार आहे, म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंत सरकारला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं की नाही किंवा द्यावं लागणार या संदर्भात विचार करावा लागणार आहे। आणि आतापर्यंत गेल्या 1.5-2 महिन्यांपासून जी समिती काम करते आहे वेगवेगळ्या पात्रांवर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कागदपत्रांचा जो आधार लागतो आहे तो जुळवाजुळव करण्यासाठीची सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे। विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी द्यावं ही बेसिक मागणी आहे, कारण कुणबी प्रमाणपत्र जर दिलं तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, आरक्षणाचं भिजत गोंगडं दूर होऊ शकतं अशी मनोज जरांगेची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं ही मागणी जोर धरलेली आहे आणि त्या मागणीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। अंतरवाली मध्ये मोठ्या संख्येने राज्यभरातले लोक येत होते, पण आजच्या सभेसाठी मराठवाडा, नाशिक, अहमदनगर त्याचबरोबर राज्यभरातल्या वेगळ्या भागामध्ये आता मी बोललो तर विदर्भातून सुद्धा ओबीसी समाज सुद्धा इथं आलेला आहे। त्यामुळं ही संख्या जी आहे ती लाखोंच्या घरात आहे। मराठा समाजाने यापूर्वी 58 मोर्चे काढलेले होते। 58 मोर्चेनंतर मराठ्यांच्या पदरात काय पडलं तर त्याचं उत्तर कुणालाही देता येत नव्हतं आणि त्यामुळं आता हा निर्वाणीचा संघर्ष हा शेवटचा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आता हे शेवटचं आंदोलन असेल, पुढच्या काळात मराठ्यांना आंदोलन करायची गरजच पडणार नाही किंवा करणारच नाही, कारण आता जर नाही दिलं तर मराठ्यांच्या पदरात ते काही पडणार नाही आणि त्यामुळं राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून मराठा इथं आलेला आहे आणि ती मराठ्यांची संख्या आता मोजणं कठीण झालेलं आहे। बघा, अंतरवाली सराटी शिवारामध्ये 100 एकराचा हा परिसर आहे। थोडा कॅमेरा म्हणला मी इरफानला सांगतो
की जरा फिरवून दाखव जरा की इकडच्या बाजूला म्हणजे हा जो भाग आहे हा व्यासपीठाकडचा म्हणजे पश्चिमेकडचा भाग आहे. इकडे बरीच संख्या आहे म्हणजे उत्तरेकडच्या बाजूला मोठी संख्या म्हणजे धुळे सोलापूर हायवे जिथं जातोय तो हा भाग आहे. त्यानंतर आता हळूहळू उजवीकडे फिरवायला सांगतो. हा पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे असा रस्ता आहे जिथून 2 किलोमीटर अंतरावर धुळे सोलापूर आहे आणि 2 किलोमीटर अंतरापर्यंत हे लोकांची रांग आहे. जवळपास गाड्यांचा मोठा ताफा धुळे सोलापूर पाचोड पासून ते गेवराईपर्यंत सगळी पार्किंग रस्त्यावर झालेली आहे. त्याचबरोबर जिथं वडीगोद्रीच्या पलीकडे एक पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. इथं व्यासपीठाच्या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे पश्चिमेला पार्किंगची व्यवस्था केली आहे. तरी मोठी संख्या आहे. आणि आता इकडे पुढे जर बघितलं तर 1 किलोमीटर अंतरावर लोक बसलेले आहेत. सगळ्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या आहेत. शिवाजी महाराजांचा गजर आहे. 1 लाख मराठा 1 मराठा, आता 1 मराठा 1 कोटी मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. आणि त्यामुळं आता या आंदोलनाची जी धार आहे ती अधिक तीव्र झालेली आहे. आता 2 तासांमध्ये या सभेला सुरुवात होईल. सभेत कोणीही भाषण करणार नाही, केवळ मनोज जरांगे पाटील हे सगळ्यांशी संवाद साधतील. 12 वाजता सभेला सुरुवात होईल. विशेष म्हणजे या सभेच्या निमित्तानं गेल्या 4 दिवसांपासून राज्यात ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष काही जणांनी पेटवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जातोय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढे मोठे लोक कसे जमतील, इतका खर्च कोणी केला असे प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्याच्यावर सुद्धा मोठी चर्चा मराठा समाजामध्ये होती. आणि त्यामुळं या सभेसाठी राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता नाही तर कधी नाही. आणि त्यामुळं ही संख्या आहे. 58 मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले होते, त्यापेक्षा कितीतरी पटीनं ही संख्या आहे. आत्ताच एकाने असं सांगितलं की जे जगामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे रेकॉर्ड्स आता तुटून पडतील आणि नवे रेकॉर्ड स्थापन करण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी हा मराठा एकवटलेला आहे. आणि त्यामुळं आता हा एकवटलेला मराठा सरकारला धडकी भरवणार असं दिसतं आहे. आणि ही धडकी भरली तर मराठा समाजाला तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देणं सरकारला गरजेचं आवश्यक असेल तरच हा मराठा एकवटलेला मराठा शांत राहील. नंतर यापुढे या आंदोलनाची धग अधिक तीव्र होईल. आणि ही धग तीव्र झाली तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्या दोघांनाही ते पुढच्या काळामध्ये अवघड जाईल. विधानसभा लोकसभा या निवडणुका आहेत, महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघामध्ये मराठा हा डॉमिनेट आहे म्हणजे मराठ्यांची संख्या जास्त आहे. आणि मराठा ठरवलं तर काही होऊ शकतं असं लोक बोलतात, मराठे म्हणतात. आणि त्यामुळं जर मराठ्यांचा हा रोष सरकारनं तातडीनं लक्षात घेतला तर आणि कुणबी प्रमाणपत्राची जी मागणी आहे ती जर पूर्ण केली तर हा रोष कमी होऊ शकतो. पण पुन्हा कायदेशीर अनेक अडचणी आहेत आणि या कायदेशीर अडचणीतून सरकार कसं पुढं पाऊल टाकतं किंवा ती कायदेशीर अडचण दूर कशी करतं हे पाहणं गरजेचं आहे. कारण सरकारच्या समोर सुद्धा आता कसोटी असणार आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकवटतात आणि या एकवटलेल्या मराठा समाजाची मराठ्यांची दखल सगळ्या स्तरातून घेतली जाईल. त्यामुळं सरकारला सुद्धा असं या संदर्भात पाऊल टाकावं लागणार आहे. आणि म्हणून आत्ताची ही जी संख्या आहे ती संख्या त्याच भूमिकेतून आलेली आहे की आता सरकारला 2-4 पाऊल मागे पडावं लागेल. त्यांना मराठ्यांना न्याय द्यावाच लागेल. अजून एकदा पुन्हा एकदा मी आता या सभेची आत्ता 10 वाजता आहेत, 9:45 वाजता आहेत आणि त्या 9:45 वाजताची ही सगळी संख्या आहे. धुळे सोलापूर महामार्गापासून ते इथपर्यंत 2 किलोमीटर अंतर आहे आणि 2 किलोमीटर अंतरावर हे सगळे लोक बसलेले आहेत, शेतामध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कुठून आलात? राजेगाव माजलगाव तालुक्यातून. माजलगाव तालुक्यातून राजेगाव. कधी आले? शुक्रवारी. मला सांगा तुम्ही आल्यानंतर मराठ्यांना न्याय मिळेल? ही मोठी संख्या आहे आणि वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत आणि त्यांना
त्यांना असं वाटतं की आपल्याला न्याय मिळू शकतो. दादा उठा जरा. कुठून आले? बदनापूर तालुका चितोडा गाव. बरं, एवढ्या मोठ्या संख्येनं आल्यानंतर तुम्हाला वाटतं का की न्याय मिळेल म्हणून? न्याय मिळालाच पाहिजे साहेब. आम्ही न्यायासाठी खूप वर्षांनी झटतोय. न्याय भेटायलाच पाहिजे आणि न्याय भेटणारच. हो साहेब, न्याय भेटणारच. बघा, एक ॲम्ब्युलन्स इथून येते आहे. जवळपास 70 ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आलेली आहे. कारण दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात होते आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, वृद्धापर्यंत लोक इथं आलेले आहेत. मेडिकल म्हणजे अडचणीचा प्रश्न जर झाला तर त्यासाठी 70 ॲम्ब्युलन्स आहेत. प्रत्येकाला तिथे घेऊन जात आहेत, उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी LED लावण्यात आलेले आहेत. LED लावल्यानंतर या व्यासपीठावरून जर शक्य नसेल तर ते तिथं पाहता येईल. इथून ते धुळे सोलापूर महामार्गापर्यंत लाऊडस्पीकर लावले आहेत. म्हणजे इथं बोललेलं वाक्य धुळे सोलापूर महामार्गापर्यंत ऐकू जाईल आणि तशी ती व्यवस्था केलेली आहे. आपण काही जणांशी बोलू शकतो. कुठून आला? कुठून आले? मी बीड गेवराई मधून आलोय. मला सांगा की आता एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा एकवटलेला आहे, काय वाटतंय? संघर्षाला यश मिळेल असं वाटतंय. यावेळेस जो संघर्ष केलेला आहे तो एका इमानदार व्यक्तीने केलेला आहे आणि त्यामुळे या संघर्षाला नक्कीच यश मिळेल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागे अगदी जिद्दीने एकवटलेलो आहोत. आम्हाला अभिमान आहे की आमच्या मराठा समाजामध्ये मनोज जरांगे सारखा योद्धा आमच्यात आहेत. म्हणून आमचं जीव जाईपर्यंत त्यांना सपोर्ट आहे. काय करतो तू? मी एक शेतकरी आहे. हो सर. हा शेतकरी आहे आणि शेतकरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. तुम्ही कुठून आले? आम्ही माहूरगड नांदेड आलो सर. माहूरगड नांदेड. बरं, काय करता तुम्ही? आम्ही सर आपली एक शेती करतो. शेती करताय पण आरक्षणाची मागणी पण करताय. काय फायदा, काय बेनिफिट आहे आणि काय म्हणून तुम्हाला? आम्ही आमचे भाऊ आहे. आमच्या आरक्षणाची अत्यंत साहेब गरज आहे आम्हाला. कारण आमचा इथं हा जो इथं जनसमुदाय जमलेला आहे त्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आलेला आहे आणि जारगे पाटाला सपोर्ट करण्यासाठी हे सर्व समूह समाज जमलेला आहे साहेब. एवढी मोठी संख्या आहे आणि त्या संख्येपुढं बघा हात वर करतायत सगळे. एक मराठा लाख मराठा ही घोषणा कायम आहे आणि ती घोषणा देत सगळे मराठे इथं एकवटलेले आहेत. आणि आता त्यांना असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये लढाई ही अधिक तीव्र होईल आणि न्याय मिळेल. शेतकरी आहे, विशेषतः मराठवाड्यातला किंवा आजूबाजूचा महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला जो मराठा आहे तो शेतकरी आहे आणि तो शेतकरी इथं आलेला आहे. कालपासून इथं बसून आहेत. रात्री अनेक जण इथेच झोपलेले होते आणि त्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला जर आरक्षण मिळालं तर आपली मुलं बाळं शिक्षण घेतील, त्यांना नोकऱ्या लागतील आणि आपल्या अनेक वर्षांपासूनचं जे दारिद्र्य आहे, मागासलेपण आहे ते दूर होऊ शकतं. कारण आता शिक्षणाचा खर्च लाखोंच्या घरात गेलेला आहे. एकीकडे शेतीमध्ये सातत्यानं येणारं अरिष्ट, कधी दुष्काळ असतो, कधी वर्षण असतं, कधी गारपीट असते आणि या सगळ्यांमध्ये जे पेरणी केलेलं आहे त्या पेरणीनंतर पदरात काहीच पडत नाही. लाखोंचा खर्च केला तरी पदरात हजारो रुपये सुद्धा पडत नाहीत. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यातलं जर गणित केलं तर मराठे हे मागासलेले आहेत अशी चित्र सध्या तरी दिसतंय. कारण या सगळ्या भागामध्ये कोरडवाहू शेती आहे आणि कोरडवाहू शेतीमुळं शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही आणि मग त्यांचं अडचण अशी आहे की मुलाबाळाची लग्न करायची, त्यांचे शिक्षण आहेत, संसाराचा गाडा कसा आखायचा असा प्रश्न आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत आणि त्याला एक आधार म्हणून आता तरी विशेषतः मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जो मागास
कसला भाग आहे, त्या भागातल्या लोकांना असं वाटतं की आरक्षण मिळालं तर मोठा आधार मिळू शकतो, जगण्यासाठीचा तो आधार असेल, शिक्षण नोकऱ्यांसाठीचा तो आधार असेल आणि जर तो आधार मिळाला तर आपण पुढे जाऊ शकतो, अशी एक भावना आहे. आणि म्हणून आतून जी तळमळ आहे ती तळमळ दाखवण्यासाठी, ती वेदना दाखवण्यासाठी हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत. ही गर्दी नाही तर ही वेदना आहे. सरकारला आपल्या आतून असलेलं दुःख दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि ते दुःख सरकार ऐकावं अशी प्रत्येकाला वाटतं. ती व्यथा वेदना आतून येते आहे आणि ती आतून आल्यामुळंच ही गर्दी आहे. बघा, या गर्दीला कोणी बोलावलेलं नाही असं म्हणतात, कारण अंतरवाली सराटीला या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. केवळ आवाहन नाही तर आत्मिक इच्छा आहे की आपण इथं आलो तर आपल्याला न्याय मिळू शकतो, मराठा हा पुढे जाऊ शकतो, आपलं कुटुंब पुढे जाऊ शकतं. आणि म्हणून आता ही मोठी कसोटी आहे आणि या कसोटीला सरकारच्या समोर कसोटी आहे आणि ही कसोटी कशा पद्धतीने दूर करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यामुळं आता 12 वाजता ही सभा सुरू होईल आणि त्यावेळेस जो गर्दीचा उच्चांक असेल तो या देशासमोर पहिल्यांदाच येईल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.